आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही। बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर बीड परभणीचं कुणीही पर्यटन करू नये मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती। बीडचा आरोपी मंत्रिमंडळामध्ये आणि परभणीचा पोलीस खात्यात। राऊतांचा सरकारवर आरोप। तर मुख्यमंत्री बीड प्रकरणी थातूरमातूर उत्तर देतात। राऊतांचा हल्लाबोल। बाळासाहेब थोरातांनी बीडमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। सरपंच हत्या प्रकरणानंतर आता थोरातांनी बीडमधल्या मस्साजोगमध्ये सांत्वनपर भेट घेतली। आरोपींना लवकरात लवकर अटक करून माझ्या वडिलांना न्याय द्या। सर्वांनी मोर्चात सहभागी राहावं। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख कडून आवाहन। वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड। मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी। संदीप क्षीरसागरांची मागणी। तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा। क्षीरसागर यांचं वक्तव्य। ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी। तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत। नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा। खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेवरील पोलिसांच्या कारभारावर संशय। तर गंभीर गुन्हा का नोंदवला नाही बजरंग सोनवणेंचा सवाल। तर पोलिसांचे सीडीआरही काढा। खरा तपास करा सोनवणेंची मागणी। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। तर 28 तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये पवार आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी होणार। हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना आता महत्त्व देत नाही। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल। धनंजय मुंडेंवरील आरोपावर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। माझ्याकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असावं असं माझं मत। पालकमंत्रीपदासंदर्भात बावनकुळे निर्णय घेतील। पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान। बीडमध्ये मराठा समाजाच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुंबईत पडसाद। तर मराठा क्रांती मोर्चा मुंबईतर्फे परळच्या भारतमाता परिसरात निषेध आंदोलन। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल। तर हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हिडिओ व्हायरल। हा व्हिडिओ अंजली दमानी यांकडून ट्विट। सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही। महाराष्ट्राला विश्वास देतो मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला वचन। तर मी राजकारणी नाही, मला राजकारण करता येत नाही। माझं राजकारण हे सकारात्मकतेचं फडणवीसांचं विधान। काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे। काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकरांचा वारंवार अपमान केलाय। काँग्रेसनं माफी मागायला हवी। फडणवीसांची काँग्रेसवर टीका। पहिलंच सरकार आहे त्यामुळे आता कळेल आरक्षण देतात की नाही। आता खरी मजा आहे हिशेब चुकता करण्याची। जरांगेंचा सरकारला इशारा। तर आरक्षणाचा प्रश्न हा मजा घेण्याचा नाहीये। आमच्या भूमिकेमध्ये कोणतंच अंतर येणार नाही। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये मनोज जरांगेंकडून सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचं सांत्वन। तर गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी कुटुंबियांची मागणी। आबा पाटील यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। तर आबा पाटील हे मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक। अनावश्यक खर्चाला कात्री लावा। उत्पन्नाचे स्रोत वाढवा। अर्थमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। तर आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल। दादांची माहिती।